तुरीची डाळ भेट देण्यासाठी तयारी केलेल्या या महिला सामान्य गृहिणीच नाहीत तर शिवसेनेच्या रणरागिणीही आहेत। वाढत्या महागाईनं त्याही बेजार झाल्या। सत्तेत शिवसेना सहभागी असली तरी मोठा भाऊ भाजप पुढे त्यांची डाळ काही शिजत नाही। मग आपल्या याच भावाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी शिवसेनेकडून विविध आंदोलनं केली जात आहेत। भाऊबीजेचं औचित्य साधत शिवसेनेनं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना चक्क तुरीची डाळ भेट म्हणून पोस्ट केली। महागाई झालेली आहे आणि सरकारने जाहीर केलं होतं की 100 रुपये देतोय, पण अजूनही कुठे 100 रुपये किलोने डाळ उपलब्ध नाहीये मार्केटमध्ये। आणि म्हणून आज आम्ही माननीय मंत्री महोदय गिरीश बापट यांना ही लाखी डाळ म्हणून आम्ही त्यांना ही आज भेट भाऊबीज म्हणून भेट आम्ही देत आहोत। सत्तेसाठी भले कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप युती झाली आहे, मात्र बिहार निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपला टार्गेट करणं सुरूच ठेवलंय। राज्यात भाजप प्रणित सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेची भूमिका मात्र विरोधी पक्षाची आहे। सरकारच्या अपयशात शिवसेनेला भागीदारी नको आहे। बरोबर जनतेने डाळ घेणं शक्यतो बंद केलेले, पण अजून हवा तसा मेसेज गेलेला नाही। आणि हा एक प्रकारचा लढाच आहे की सामान्य जनतेच्या जीविताशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात। आणि आम्ही हा लढा चालू ठेवणार जोपर्यंत ही डाळ जप्त होत नाही आणि डाळीचे भाव कमी होत नाही तोपर्यंत शिवसेना हा लढा देत राहणार। शिवसेनेनं मोठ्या आशेनं भाजप पुढे महागाई नियंत्रणात आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। आता शिवसेनेच्या या अनोख्या भाऊबीजेची ओवाळणी देऊन परत फेड करण्याची जबाबदारी भाजपची आहे। बघूया शिवसेना भाजपच्या या भाऊबीजेतून जनतेच्या हाती काय लागतं। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।